अध्याय 6 श्री गणेशाय नमः. श्री नृसिंह सरस्वती ब्राह्मण कथासार. श्री आनंद भारती महाराजांनी 5व्या अध्यायामध्ये ग्रंथकार विद्वांस यांच्या कर्वी नृसिंह सरस्वती महाराजांच्या ब्राह्मण काळाचा उहापोह केला आहे. अति सुंदर रमणीय अशा कर्दळीवनी परिसरातील श्री शैल मल्लिकार्जुन नामक एका पुण्यस्थानी सद्गुरू गुप्त रूपाने समाधी योगाची साधना करीत असले तरीही भक्तांच्या उद्धारासाठी ते गाणगापुरासही प्रकट होऊन त्यास दर्शन देत असत. यातच काही वर्षाचा काळ पुढे सरकला. देशाच्या विविध भागामध्ये यवनाचे प्रस्थ वाढू लागले. त्याचाच पारंपरिक म्हणजे समाजातील धर्म श्रद्धा नष्ट होऊ लागली आणि कित्येक राहिले भाविक तयासी भेटती साधू तांबे नीती धर्मोपदेश तेही परस्त्री लंपट अशी स्थिती होऊ लागली. ही परिस्थिती जाणून श्री सद्गुरू यांनी आपल्या समाधीचा भंग करून कर्दळीवन सोडले आणि ते पुन्हा उत्तर पंथात चालले. मार्गात जेवढी म्हणून क्षेत्रे लागली त्या सर्वच ठिकाणी जाऊन त्यांनी लोकांना पावन केले, त्यांचा उद्धार केला. कलकत्त्यात जाऊन त्यांनी आदिमाया कालीमातेचे दर्शन घेतले आणि ते गंगा किनाऱ्यावरील तपोवनात योग्य स्थान पाहून समाधी लावून बसले. श्री सद्गुरू महाराज ज्या वृक्षाच्या तळाशी समाधी लावून बसले होते त्या जागी त्यांच्या अंगाभोवती भले थोरले वारूळ वाढले. मातीच्या त्या महाप्रचंड वारुळाखाली श्री सद्गुरूरायाची काया दिसेनाशी झाली. काही दिवसांनी तेथे एक लाकूड तोळ्या जळाऊ सरपण गोळा करण्यासाठी आला. त्याने वारुळामागील वृक्षांच्या बुंध्यावर कुऱ्हाडीचा घाव घातला, परंतु त्याचा नेम चुकून घावा सरशी रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हे अकल्पित दृश्य पाहून तो भयभीत झाला आहे. त्याने अलगदपणे वारुळाचा काही भाग बाजूस सारला, तेव्हा आत अद्भुत दृश्य दिसले. आत बसलेल्या तेजपुंज विभूतीच्या शरीरावर बसलेल्या कुऱ्हाडीच्या घावातून जमिनीवर रक्त गळत राहिले होते. ती विभूती समाधी बसली होती. हे यतिराज समाधीतून उठल्यावर आपणास झाल्या अपराधाबद्दल क्षमा करतील की शापाने भस्म करतील या विचाराने लाकूड तोड्या गर्भगळीत झाला. इतक्यात सद्गुरूची समाधी विसर्जित झाली. लाकूड तोड्याने क्षमस्व म्हणून त्यांचे पाय धरले व सद्गुरूंनी तुझ करुणी कारण समाधी केली विसर्जन असे सांगत त्याला अभय दिले व पुत्रपौत्रसह व सुखाने नांदशील असा आशीर्वादही दिला. येथून श्री स्वामी निघाले. ते थेट काशीस गेले. तेथे काही काळ व्यतीत करून उत्तर दिशेस त्यांनी गंगोत्री, हरिद्वार, बद्रिकेदार वगैरे अनेक तीर्थाच्या यात्रा केल्या आणि ते गोदावरी नदी किनारी आले. दरम्यान देवल ग्रामात त्यांनी स्वतःच्या पादुका स्थापून त्या स्थानाचा महिमा वाढविला. त्यानंतर मोगलाच्या भागानगरीत राहून त्यांनी अनेक भक्तांचा उद्धार केला. पुढे तेथून जाऊन ते राजूर गावी गेले आणि तेथे त्यांनी मठाची स्थापना केली. राजूर येथे त्यांनी फार मोठा शिष्य संप्रदाय मिळाला. श्री स्वामी त्या ठिकाणी चंचल भारती या नावाने प्रसिद्ध होते. त्यानंतर तेथून निघून उडुपी कृष्णापुरी क्षेत्राचे दर्शन घेऊन श्री स्वामी मंगळवेढ्यास आले. मंगळवेढ्यास दिगंबर बुवा नाव धारण करून त्यांनी अनेक चमत्कार केले. मंगळवेढ्यास एके दिवशी सकाळच्या समयी ते एका दारिद्र्य ब्राह्मणाच्या घरी गेले आणि दशमी मागू लागले. त्या ब्राह्मणाकडे एक रोड गाय होती. तिला खाण्यासही चारा मिळत नव्हता आणि ती दुभतीही नव्हती. दारी आलेल्या अतिथीस दशमी कशी द्यावी असा विचार मनात येताच ब्राह्मण अश्वेला तेव्हा श्री स्वामींनी गायीजवळ जात कृपादृष्टीने पाहत तिच्या पाठीवरील हात फिरविला. हे त्यांनी ब्राह्मणास संध्याकाळी गायीची धार काढून दशमी बनवून ठेवण्यास सांगितले व आपण 2 घटका रात्र झाल्यानंतर येऊन फराळ करू असे सांगून ते निघून गेले. सायंकाळी ब्राह्मण गायीची धार काढण्यास बसला. तो काय आश्चर्य! गायीने आमाप दूध दिले. ब्राह्मणाने सद्गुरूस धन्यवाद दिले आणि रात्री सद्गुरू येताच त्यांचे पाय धरले. श्री स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला व मोठ्या आनंदाने फराळ केला. अशा प्रकारे श्री स्वामींच्या पुण्याईने मंगळवेढे पावन झाले आणि तेथील ग्रामस्थ भक्तिमार्गाकडे लागले. येथे नृसिंह सरस्वती ब्राह्मण नामक 6वा अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.